मीरा भाईंदर के मीरा रोड स्थित शमशान भूमि में उस समय अफरा तफरी बच गई जब अंतिम संस्कार के दौरान शमशान की चिमनी का एक हिस्सा अचानक भरभरा कर गिर पड़ा। राहत की बात यह रही कि इस हादसे में कोई जनहानि नहीं हुई, लेकिन घटना ने नगर निगम की कार्यप्रणाली और सुरक्षा व्यवस्था पर गंभीर सवाल खड़े कर दिए हैं। हादसे के बाद पहले मनसे और अब शिवसेना में भी आक्रामक हो गई है। शिवसेना ने महानगरपालिका के लापरवाह रवैये की कड़ी आलोचना करते हुए जिम्मेदार अधिकारियों पर कार्रवाई, शमशान भूमि पर स्ट्रक्चरल ऑडिट और सुरक्षा जांच की मांग की है। पार्टी का कहना है कि यदि जल्द कार्रवाई नहीं हुई तो तीव्र आंदोलन किया जाएगा। नेताओं ने तंज कसते हुए कहा कि जब लोग जीवित रहते हैं तब भी सुरक्षा नहीं और मृत्यु के बाद भी सुरक्षित अंतिम संस्कार की व्यवस्था नहीं है। नमस्कार, मी संदीप राणे, शहर अध्यक्ष मीरा भाईंदर, महाराष्ट्र शिवसेना। तुम्ही बघत असाल हा बाजूला चालणारा जो व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ मीरा रोडच्या स्मशानभूमीचा व्हिडिओ आहे। स्मशानभूमीमध्ये एक सिंगारे म्हणून होते, त्यांचा एक डेड बॉडी होती। ते विधी करण्यासाठी त्या ठिकाणी गेले असता त्या ठिकाणी वरून बघायला चिमणी पडली खाली। पण तुम्ही विचार करा, जर त्या ठिकाणी जर जास्त माणसं असती तर किती मोठा हादसा झाला असता, फार मोठी दुर्घटना घडली असती। या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघत असाल, एवढी दुर्दैवाची गोष्ट कधी आली, हे निर्लज्ज अधिकारी आहेत ना, हे काम करत नसल्यामुळे आले, लक्षात घ्या। हे निर्लज्ज अधिकारी आयुक्त साहेबांना मला कळकळीची विनंती आहे की ह्याच्यावर कायदेशीर काहीतरी फौजदारी गुन्हा दाखल करा। व जिवंत माणसांना तुम्ही सोडत नाहीत, मेलेल्यानंतर तरी त्याला शांती मिळावी म्हणून काहीतरी चांगलं काम करा। त्या ठिकाणी मीरा रोडमध्ये कूलर नव्हता, कूलर 6-6 महिने नव्हता। त्या ठिकाणी महाराष्ट्र सेनेने आवाज उचलल्यानंतर तो कूलर लागला, लक्षात घ्या। म्हणजे महाराष्ट्र सेनेने आवाज उचलल्यानंतरच तुम्हाला त्या ठिकाणी कामं होतात असं जर असेल तर मीरा भाईंदरजी आम्ही उतरतो रस्त्यावर। तुमची कामं काय त्या ठिकाणी? आयुक्तांना लाज वाटायला पाहिजे। वारंवार तुम्ही अधिकाऱ्यांना पाठीशी घालताय। IAS ऑफिसर आहात तुम्ही, तुमचे अधिकार वापरा। आणि या ठिकाणी दुर्दैवाची गोष्ट अशी आहे, त्या ठिकाणी मनोज दुबे म्हणून कॉर्पोरेटर आहे, नगरसेवक आहेत, त्यांच्याकडे त्यांचे रिलेटिव्ह गेले की बाबा असं झालं आहे। त्याने बोलते माझ्याकडे वेळ नाही, त्या कॉन्ट्रॅक्टरचा नंबर मला द्या। म्हणजे नागरिकाने तुम्हाला कॉन्ट्रॅक्टरचा नंबर द्यायचा का? अहो, दुर्भाग्याची बात आहे, नशीब खोटं आहे आमचं मीरा भाईंदरचं। मला असं वाटतं हे नगरसेवक अशी जर उत्तर देत असतील, ह्यांना का पाहिजे कशाला यांची खुर्ची? त्यामुळे याच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे आणि लाज वाटायला पाहिजे त्या नगरसेवकाला। तुम्ही अशी उत्तर देता लोकांना। निवडून आलात ना तुम्ही, मतं घेताना मोठे मोठे लॉलीपॉप दिले ना त्यांना, आता काय? आता कुठे गेला? आता त्यांना सांगते तुम्ही कॉन्ट्रॅक्टरचा नंबर द्या। ह्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे। मी नरेंद्र मेहता साहेबांना सांगतो, यांच्यावर कारवाई करा। ही तुमची नावं खराब करतायत, तुम्ही यांना निवडून आणलात ना मोठे मोठे दावे करून, ह्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे, आमची मागणी आहे, लक्षात घ्या। आणि अधिकाऱ्यांना पण सांगतो, आता तुम्हाला ठोकायची वेळ आली, लक्षात घ्या। तुम्ही लोकांची कामं करत नाहीत, तुम्हाला तर ठोकायची वेळ आली, लक्षात घ्या। आयुक्त साहेबांना कळकळीची विनंती, याच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे। तुम्हाला महाराष्ट्रामध्ये तर्फे विनंती आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।